पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणाचं केंद्रस्थान आणि मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेला सोलापूर जिल्हा हा साखरेचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. कारण सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा अशी सोलापूरची ओळख आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून या जिल्ह्याची ओळख होती. मात्र भाजपने मागील निवडणुकीत जिल्ह्यात वर्चस्व मिळवलं आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काय होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील लढती निश्चित झाल्या असून म्हाडा, बार्शी, सोलापूर दक्षिण, माळशिरस, पंढरपूर आणि सांगोला मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. नमस्कार, मी किशोरी घायवट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. लोकसभा निवडणुकीनंतर येथील जिल्ह्यात अत्यंत चुरस पाहायला मिळाली. त्यामध्ये भाजपच्या दोन्ही विद्यमान खासदारांचा पराभव करत महाविकास आघाडीने जिल्ह्यातील म्हाडा आणि सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा मोठी रंगत आली आहे. दक्षिण सोलापूर तसा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून मानला जातो. ग्रामीण भागाबरोबर शहरी भागाचाही या मतदारसंघात समावेश आहे. खुद्द सुशीलकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना या मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यापूर्वी काँग्रेसचे दिवंगत नेते माजी मंत्री आनंदराव देवकते सातत्याने या मतदारसंघातून निवडून आले होते. एकदा या मतदारसंघातून शिवसेनेचे रतिकांत पाटील आणि 2 वेळा भाजपचे सुभाष देशमुख हे निवडून आले आहेत. सध्या माजी मंत्री सुभाष देशमुख हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार प्रणिती शिंदे यांना या मतदारसंघातून सुमारे 10,000 मतांची आघाडी मिळाली होती. याचे श्रेय काँग्रेसच्या सर्वच इच्छुक उमेदवारांनी घेतलं होतं. सलग 2 वेळा निवडून आल्यामुळे सध्या सुभाष देशमुख यांच्या विरोधात अँटी इनकम्बन्सी दिसून येत आहे. त्याचबरोबर काही गावांमध्ये त्यांच्याविषयी कमालीची नाराजी आहे. लिंगायत बहुल असलेला हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला बनू पाहतो. परंतु यावेळी काँग्रेसला इथे संधी होती. वातावरण त्यांच्या बाजूने झुकले होते. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे बाबा मिस्त्री हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. काँग्रेसच्या या पारंपरिक मतदारसंघातून लढण्यासाठी काँग्रेसकडून माजी आमदार दिलीप माने हे मागील वर्षभरापासून तयारी करतायत. यापूर्वी ते 2009 मध्ये मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यानंतर 2014 मध्ये सुभाष देशमुख यांच्याकडून त्यांचा पराभूत झाला होता. तर 2019 मध्ये त्यांनी मतदारसंघाबरोबरच पक्ष बदलून निवडणूक लढवली होती. त्यांनी त्यावेळी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या विरोधात शिवसेनेकडून निवडणूक लढवली. यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. यावेळी ते पुन्हा काँग्रेसकडून दक्षिण सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे ठरवलं आणि इतकंच काय तर त्यांनी दिल्लीतून पक्षाचा एबी फॉर्म सुद्धा भरला होता. परंतु राजकीय डावपेच आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा घोळ याचा फटका दिलीप माने यांना बसला. जागा वाटप व्हायच्या आधी शिवसेनेने नौखे उमेदवार अमर रतिकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आणि ती शेवटपर्यंत कायम राहिली. परंतु या मतदारसंघातून सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना परिवाराचे धर्मराज कादाडी हे या निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे राहिले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लढण्यासाठी मुलाखत सुद्धा दिली होती. तत्पूर्वी त्यांनी काँग्रेसमधून तिकीट मिळवण्याचा प्रयत्न केला होता. दिलीप माने यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला होता. परंतु अखेरच्या क्षणी काँग्रेसची शिष्टाई कामी आली आणि दिलीप माने यांनी आपला अर्ज मागे घेतला. विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या काही तास आधी धर्मराज काडाडी यांनी शिवसेनेचे अमर पाटील यांना पाठिंबा दर्शवला होता. अमर पाटील हे सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक आहेत. ते आपल्या परिवारातीलच आहेत असे कादाडी यांचे म्हणणे आहे. पण काही तासात कादाडी यांनी यू टर्न घेतला आणि स्वतःची उमेदवारी कायम ठेवली. त्यातच तिथे बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि मागील निवडणुकीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले बाबा मिस्त्री हे सुद्धा रिंगणात आहेत. त्यामुळे भाजप विरोधात असलेल्या वातावरणाचा फायदा महाविकास आघाडीला घेता आला नाही असे सध्या तरी दिसतंय. भाजप विरोधी मते अमर पाटील, बाबा मिस्त्री, धर्मराज कादाडी यांच्यामध्ये विभागली जाणार आहेत असं चित्र सध्या पाहायला मिळत असून त्याचबरोबर सोमेश वैद्य हे अपक्ष, संतोष पवार वंचित बहुजन आघाडीकडून तर महादेव कोगनुरे हे मनसेकडून लढत रंगणार आहे. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीमध्ये विजय मिळवण्याची आणि हॅट्रिक करण्याची संधी सुभाष देशमुख यांना चालून आली आहे. महाविकास आघाडीचा वरिष्ठ स्तरावरून ठरवून घातलेला गोंधळाचा फायदा प्राथमिकरित्या तरी सुभाष देशमुख यांना होताना दिसतोय. सोलापूर जिल्ह्यातील 11 मतदारसंघांमध्ये चुरस होणार आहे आणि कोण कोणाविरुद्ध लढणार आहे ते आपण पाहूया. अक्कलकोट इथून भाजपचे सचिन कल्याण शेट्टी यांच्या विरोधात काँग्रेसचे सिद्धराम म्हेत्रे असणार आहेत. तर सोलापूर उत्तर मधून भाजपचे विजयकुमार देशमुख
वर्सेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे महेश कोठे हे असणार आहेत. तर यासोबतच सोलापूर दक्षिण कडून भाजपचे सुभाष देशमुख यांच्या विरोधात शिवसेना उभाटाचे अमर पाटील तर अपक्षचे धर्मराज कादडी हे असणार आहेत. तर सोलापूर मध्य मधून भाजपचे देवेंद्र कोठे यांच्या विरोधात फारुख शाब्दी तसेच सीपीएमचे नरसय्या आडम त्यांच्या विरोधात चेतन नरोटे हे काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत. यासोबतच मोहोळ येथून राष्ट्रवादीचे यशवंत माने त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे राजू खरे तर अपक्ष उमेदवार संजय क्षीरसागर असणार आहेत. म्हाडा या ठिकाणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या गटातून अभिजित पाटील वर्सेस मिनल साठे ज्या अजित पवार गटातून असणार आहेत. तर सांगोला या ठिकाणावरून शिवसेना शिंदे गटाचे शहाजी बापू पाटील विरोधात शिवसेना उभाटाचे दीपक आबा साळुंके वर्सेस शेतकरी कामगार पक्षाचे बाबासाहेब देशमुख यांची लढत पाहायला मिळणार आहे. यासोबतच माळशिरस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उत्तम जानकर वर्सेस राम सातपुते हे भाजपचे उमेदवार असणार आहेत. तर करमाळा येथून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नारायण पाटील वर्सेस दिग्विजय बागल हे शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. तर अशा प्रकारे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जी रंगत लढणार आहे त्यामध्ये कोण बाजी मारणार याबाबत तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र. धन्यवाद.